चला विनंती आहे नांदवी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. शुएब आपल्याला विनंती आहे आपल्या संघाचं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. खरंच आणि या पाऊस ह्या पाहायला गेलो त्यांच्याकडून मात्र हरवीत या संघामधल्या कोणताही खेळाडू जर षटकार मारतोय किंवा कोणताही खेळाडू जर गोलंदाजीमध्ये विकेट घेतोय तर फक्त हरवीत या संघाला मात्र 100 रुपयाचा पारितोषिक असेल. खरंच पाहायला गेलो या मँगो हाऊस यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकारावरती आणि प्रत्येक विकेटवरती असेल हरवीत या संघाला. खरंच चांगली कामगिरी करावी लागेल. विनंती आहे त्याला नांदवी संघ आपल्या नम्रतेची आणि अंतिम पुकार असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना पार पडताना पाहायला भेटू या स्पर्धेमधला पहिला क्वार्टर फायनल. एका साईडला टीम असेल हरवीचा संघ तर पलीकडे आपल्याला संघ पाहायला भेटेल तो मात्र नांदवी. खरंच दोन्ही संघाचं चांगलं प्रदर्शन आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटलंय आणि अंतिम सामन्याकडे वळूया. एका साईडला दोन्ही टीम मात्र दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत. दोन्ही टीम रेडी सुद्धा आहेत की ज्या वेळेस आता मात्र मोठ्या सामन्याला समोर जायचे तिथे चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. 5 षटकाचा सामना असेल आणि 5 षटके प्रत्येक षटक 5 षटकामधले हे मात्र 5 चेंडूचे असतील. ह्याची नोट मात्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ठेवायचे. प्रत्येक षटक 5 चेंडूचा असेल आणि तसंच दोन्ही संघाला विनंती सुद्धा असेल आपण टीम मिटिंग करायची नाहीये कारण टीम मिटिंग केलं तर आपल्या संघाला पॅनलाइज सुद्धा करण्यात येईल जे आपल्याला दक्षता ठेवायची आपण. चला सामन्याला सुरुवात होत आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू मात्र अकोल टप्प्याचा त्याला मात्र हलक्यातून खेळून काढण्याचा चालू आहे प्रयत्न पण थोडासा दूर होता. थोडासा एसटी रक्षेचा सुद्धा दूर आणि खरंच तिथं सिंगल वाईट +1 टोटल 2 2च्या साईने इथे मात्र वैयक्तिक खातं नाही पण मात्र संघाचं खातं खुलेल. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावर. खरंच 5 षटकाचा सामना असेल. 5 षटकामध्ये प्रत्येक षटक हा मात्र 5 चेंडूचा असेल. पहिल्या चेंडूमध्ये इथं एज लागली होती. आउटसाईड एज लागते ते क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. गॅलरी सुद्धा क्षेत्ररक्षण ठेवण्यात आला होता. एक धावा भेटेल आणि 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. खरंच सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला भेटली होती. एका साईडला पाहायला गेलो तरी फैरोज आणि तसं नॉन स्ट्राईक एंड होती आपल्याला सलीम. इथं मोठा प्रहार हवाई हल्ला करताना पाहायला भेटतोय पण खाली क्षेत्ररक्षक असतील. एक धावा पूर्ण. इथे स्ट्राईक रोटेट होताना पाहायला भेटलेल्या सिंगलच्या साईने षटक क्रमांक पहिल्या होतीमध्ये 4 धावा जोडल्या गेल्या आहेत. पाहूया षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा 4 धावा जोडल्या गेल्या आहेत. एक महत्वपूर्ण सामना महत्वपूर्ण लढत इथं मात्र करो या मरोचा सामना आहे कारण की आजच्या दिवसामध्ये अंतिम सामना शेवटचा सामना क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघाला महत्वाचा असेल कारण या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ क्वालिफाय मात्र होणार आहे सेमी फायनल साठी. प्रज्वल गोलेसाठी सज्ज होते. फटका बसलाय खाली क्षेत्ररक्षक असेल थोडीशी दूर होते. थोडीशी फंबल आहे तिथे कॅच सोडलाय. खरंच कॅच सोडलाय का मॅच सोडलाय ते आपल्याला समजेल. खरंच कॅच सोडला पण इथं धावा गेलेत. एक धावा गेली आणि 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 मध्ये 5 धावा तर खर्च केलेत. येणारे 2 चेंडू मात्र महत्वपूर्ण असतील. पाहूया 2 चेंडू मध्ये किती थांबवण्याचा प्रयत्न प्रज्वल यांचा असेल. इथं मोठा प्रहार देखना स्ट्रोक नो लुक पाहायला गेलो तरी हलका नो लुक ची सुद्धा स्टाईल भेटली. चेंडू सरळ जाऊन मात्र नदीमध्ये आणि भेटेल सा. परत एकदा
आता इथं हलक्यातून फेकण्यात इथे मात्र पंचांना दंडित करणारे पंच नो सांगत आहेत म्हणजे येणारा फ्री हिट खरंच पाहायला गेली होती उघडा डोळे पाहणीत पुढचा चेंडू फ्री हिट. इथं मात्र सातत्याने इथं कामगिरी चांगली करावी लागणार आहे कारण फ्री हिटची संधी भेटलेली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. संध्या सारखे भेटत नाही इथे संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. आता थोडासा उजव्या इष्टीच्या थोडासा पाला डाव्या इष्टीच्या थोडा फारचा चेंडू पंचांना दंडित करण्यात लावलाय. सिंगल भेटेल आणि ह्या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 13. 1 to go असेल. चेंडूचा खेळ उर्वरित अजून की पहिल्या षटकामधला शेष असेल. खरंच चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये फलंदाच्या माध्यमातून. इथे सुद्धा हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न गॅप भेटलाय जरूर पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील थोडेसे फंबल झाले पालक दूर होते पण एकच धावा जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट 14 धावा धावफलकावर जोडले गेले. तातो की 4 षटकाचा अजून की खेळ उर्वरित यंदा बाकी असेल. खरं 4 षटकामध्ये धावफलकामध्ये धावा जोडावे लागतील कारण पहिल्या षटकामध्ये धावा जोडल्या गेल्यात. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही. नांदवी संघ आपल्याला नम्रतेची विनंती आहे आपण त्वरित सामना सुरुवात करायचा आहे. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून षटक क्रमांक दुसरं फेकताना दुसरं हाताळताना गोलंदाज मोहम्मद शरीफला भेटणार आहेत. मोहम्मद शरीफ यांना चांगली कामगिरी करावी लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. इथं जुजुदाने मात्र इथं जास्त धावा जर दिल्या तर मात्र मागडे पडणार आहे कारण की हा महत्त्वपूर्ण सामना आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे. राईट मोर द विकेट. हा ट्रॅकर फेकण्याचा प्रयत्न यशस्वी. आधी पंच इथं मात्र सांगितलं निर्धाव चेंडूचा मारा. पहिला चेंडू सुरेख बुद्धन 10-2 5 चोकोबार डॉट बॉलचं सांगता. खरंच पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या 14 धावा जोडली. 14 धावा जोडले गेले. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. खरंच इथे सुद्धा प्रयत्न केला. इथे सुद्धा पाहायला गेलो स्क्वेलेकच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक होते. एक धावा पूर्ण. एक धावाच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 1च्या साहाय्याने 15 या आकड्यावर. इथं चांगली कामगिरी करावी लागेल आणि मात्र गोलंदाज सांगून द्यावं लागेल. आपल्या टीमला मोटिवेट करावं लागेल. चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत कारण की 15 धावा जोडले गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 धावा तब्बल खर्च झाल्या होत्या. इथं एज लागते आणि इथं मात्र विकेटचं पतंग OUT आउट. आणि खरंच पाहायला गेलो तरी फायरोज बॅक टू दी पवेलियन DJ. चला परत एकदा सामने वळूया. चांगली कामगिरी पाहायला भेटते. इथं सुद्धा पाहायला होती फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक दूर असतील. चेंडू फाईन दिशेने ट्रॅव्हल झालाय. तिथे एक धावा पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि या 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. धावसंख्या मात्र हलक्या वाटचालीने जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर. पाहूया 17वर कोणत्या संघाला खतरा बसतो कारण की आलाय आकडा 17. खरंच चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये भेटली होती. त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पाहायला भेटले. अजून आता पाहायला होते अंतिम चेंडू तर पहिल्या षटकामध्ये उर्वरित येणं बाकी असेल. एक चेंडू शेष आहे. पाहूया मोठा प्रहार येतो का. इथं हलक्या इथे मध्ये फटका फसलाय आणि स्वतःच पाहायला गेलो या स्वतःच्या फील्ड मध्ये पाहायला गेलो चांगलं बिहाइंड विकेट.
दोन षटक झाले. दोन षटकामध्ये तब्बल 17 धावा जोडले गेलेत. आता येणारे 3 षटक अजूनही उर्वरित अजून शेष असतील. चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 2 विकेट झाले, 2 मात्र गडी बाद झालेत हरवीत या संघाचे. फतेह हरवीत या संघाला मात्र धावांचा डोंगर उभा करावा लागेल. समोरचा संघ इथं सुद्धा हा ट्रॅकर होता. इथं मात्र पाठवून दिलाय सीमा रेखा पार. न आव देखा न ताव देखा, सीधा गेंद को सीमा रेखा के बाहर फेका. भेटतील 6 धावा. खरंच आझाद हरवीत आता मात्र आक्रमण करत आहेत. मोठे प्रहार आझाद हरवीत त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत का पाहूया. कारण की षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आलंय. 23 धावा जोडल्या गेल्यात. परत एकदा शफल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. इथं सुद्धा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेखा पार. परत एकदा आला एक दर्जेदार स्ट्रोक. भेटतील 6 षटकार डीजे. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटली षटक क्रमांक 3 मध्ये. 2 मध्ये 2 तर आलेत. पाहायला गेलो तर अजून 3 चेंडूचा खेळ 3ऱ्या षटकामध्ये अजून येणं बाकी असेल. आता मात्र थोडासा बाहेर. आता खरंच पाहायला गेलो तरी थोडासा उजव्या इष्टीच्या थोडा बाहेर चेंडू मात्र शफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. पण त्यांना माहित झालं की थोडी जास्तच बाहेर आहे तर सोडून दिलं. इथं सिंगल भेटलं आणि या सिंगलच्या साहाय्याने 30. इथं सुद्धा अटॅकर होता. पुलचा फटकाय सक्सेसफुल होतोय का पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षकांचं मन जिंकणारे क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. पण त्याला मात्र पंचाचा निर्णय असेल. पंच आपला निर्णय सांगायचा आहे. खरंच चांगला फटका इथं सुद्धा होता आणि इथे यॉर्कर लेंद होती. मात्र क्रिकेट वेळेला ब्रह्मास्त्र वापरताना पाहायला भेटतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी शुएब यांच्या माध्यमातून. आता लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 31 धावा धावफलकर जोडले गेलेत. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा धावफलकर जोडले जातात षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर. फुल टॉस होता त्याला मात्र भरपूर समाचार नाही घेतलेला आहे. अलॉंग द कार्पेट पण इथं करतोय चुकीला माफी नाही. इथं मात्र कोणती चुकी करायची नसते. त्यामुळे चुकी तर झाले. पण क्रिकेट आहे. होत असतो आदर करावा लागेल आपल्याला. कारण की क्रिकेटमध्ये आदर
इथं आता मात्र नो नो म्हणजे येणारा फील्डची संधी, परत एकदा संधी भेटले फलंदाज, ते पण पाहायला गेली फलंदाजी पाहायला गेलो ना तरी जो आक्रमण करत आहे, मोठे हल्ले मारत आहे आपल्या संघासाठी, फलकोती धावा वाढून देत आहे, त्याच फलंदाजाला संधी दिलेली आहे. मात्र सलीम, चांगली कामगिरी सलीमच्या माध्यमातून पाहायला भेटले. फलकोती धावा जोडले गेलेत. 48 धावा, फ्रीची संधी असेल, गोलंदाज करतोय चुकी, इथं चुकीला माफी अर्थातच नसेल, कारण आसमीन मात्र आसमान दाखवय, परत एकदा बीमर बीमर नो सुद्धा दिले. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दुसरा धाव सुद्धा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा पूर्ण म्हणजे नो +1 टोटल 3. फ्री हिट इज कंटिन्यू इन क्रिकेट. यू नॉट थ्रो नो बॉल. इथे मात्र सुद्धा पाहायला होती. आता विकेट 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 विकेटचं पतंग रनआउटच्या रूपामध्ये कै बॅक टू दी पवेलियन. OUT आउट. डीजे 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 आणि परत एकदा मात्र पंच सांगत आहेत हा सुद्धा नो, म्हणजे परत एकदा फ्री हिट इज कंटिन्यू. दोन चेंडू अजूनपर्यंत झालेले आहेत. अजूनही षटक क्रमांक 4 मधले अजून 3 चेंडू शेष असतील. चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण की पालकुत्री महागडे षटक पाहायला भेटे. 52 धावा जोडले गेलेत. परत एकदा त्या दिशेने चेंडू सजवलाय, पण तिथं चांगल्या क्षेत्राचे धाब्यात रोखण्यामध्ये यशस्वी. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चालला आहे. दुसरा धाव सुद्धा पूर्ण होईल का? आणि दुसरा धाव सुद्धा पूर्ण. या दोनच्या सायने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर. खरंच धावांचा डोंगर उभा करताना टीम पाहायला भेटते. आझाद हरवीचा संघ खरंच चांगली कामगिरी, चांगले फटके, A1 आणि A1 दर्जाचे फटके आणि महत्वपूर्ण षटके खरंच सलीम यांच्या माध्यमातून पाहायला भेटतात. फटके तर अप्रतिम आहेत. खरंच खबरच्या दिशेने मात्र घुटना टेकून एक मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता. परफेक्ट कनेक्शन झाला नाही. एकच धावा जोडली जाईल. एकच्या सायने षटक क्रमांक खरंच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटे. षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम चेंडूचा खेळ वाक्य अजूकी असेल. अंतिम चेंडू मधला अंतिम पाहायला गेलो षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्ररक्षक असतील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल पकडतायत. एक धावा पूर्ण आणि षटक क्रमांक 4चा खेळ इथंच मात्र समाप्त होईल. आणि एका पाहायला गेलो 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा जोडल्या गेल्यात. 56 धावा. आणि खरंच पाहायला गेलं तरी सकाळचे 17 पासून संध्याकाळचे 17 पर्यंत चांगली कामगिरी आपल्याला स्कोरर यांच्या माध्यमातून, अहमद यांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. कारण की चांगली कामगिरीची अपेक्षा असते, कारण की चांगले सपोर्ट त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना माहिती आहे की आपली स्पर्धा आहे, आपली टुर्नामेंट आहे, आपल्याला योगदान काहीतरी दिलं पाहिजे. आणि ते स्कोररच्या रूपामध्ये चांगले योगदान देत आहेत. संघाची धावसंख्या 56, 4 षटकांची समाप्ती. मोहम्मद शरीफ वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून 5वा षटक. मोहम्मद शरीफ पहिल्या चेंडूवरती बीट होता. तिथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल. धावबाची सोबत बाद तर व्हावं लागेल, पण इथे स्ट्राईक मात्र दिलेली आहे ती मात्र सलीम यांना. ज्या प्रकारे स्ट्राईक दिलेली आहे त्या मात्र पाहूया त्या प्रकारे कामगिरी पाहायला भेटते का, कारण की अजूनही 4 चेंडूचा केला अजूनही शेष असेल. 4 चेंडूमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. डीजे सलीम स्ट्राईक मध्ये असतील. पहिल्या चेंडूवरती कडे चेंडूला पात्र पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. आणि परत एकदा मोठा प्रहार चेंडू मात्र हवाई सफर करताना पाहायला भेटला. दर्जेदार स्ट्रोक भेटतील सा. डीजे
चांगली कामगिरी करणे खूप गरजेचं असतं. इथं मात्र हा ट्रॅकर होता, मात्र मोठा फटका मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. इथं मात्र सलीम बीट होतील. निर्धाव चेंडूचा मारा होताना पाहायला भेटतोय. चांगल्या टीमला मोटिवेट करावं लागेल कारण की इथं मात्र 62 धावा धावफलक जोडले गेले. अजून 2 चेंडूचा खेळ अजून की शेषात हा ट्रॅकर होता. इथे सुद्धा हवामध्ये असेल चेंडू. फटका फसतोय खाली क्षेत्ररक्षक. सलीम बॅक टू दी पवेलियन. एक मोठा धक्का लागेल टीम आझाद हरविद्या संघाला. ओ युटी आउट डी. हॅलो 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 चांगली कामगिरी करणं खूप हॅलो हॅलो अजून की लाच चेंडूचा खेळ बाकी असेल पाहूया लाच चेंडू मध्ये किती दाबा. इथं सुद्धा ट्रॅकर होता. इथं हवाई हल्ला करताना पाहायला भेटेल खाली झेल झेल पण नाही मात्र खरंच कॅच सुटला. एक धावा 2 धावा पूर्ण खरंच. इथं सुद्धा रनआउट होण्याची संधी असेल का. इथं रनआउटची संधी. इथं चांगला थ्रो. 1 धावा पूर्ण 2 धावा पूर्ण आणि खरंच इथे कॅच सोडली होती आणि धावा गेल्या खरंच. कॅच कॅच चुटा सपना टुटा मुकद्दर रुटाव रणको बी लुटा भेटले टोटल 2 धावा आणि 2च्या साहाय्याने पाहायला गेलो पहिल्या सत्राचा खेळ समाप्त. आणि पहिल्या खेळाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 64 धावा आणि 65 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 25 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. हॅलो 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 आणि तसंच टीम आझाद हरवी त्या संघाला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्राचे लावून घ्यायचे आणि तसंच नांदवी संघ आपण सुद्धा त्वरित क्षेत्र त्वरित आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचवायची कारण की आपल्यालाच माहित आहे की आपल्याला अंधार झालेला आहे. आणि तसंच आझाद हरवीत आपल्या संघाला सुद्धा विनंती आहे जसं त्यांना मात्र सूचना देण्यात आली होती टीम नांदवी या संघाला तशी आपल्याला सुद्धा सूचना देण्यात येत आहे. आपण जर एका मिनिटामध्ये फील्ड सजवत नाही आहात तर आपल्याला सुद्धा एका षटकाची पेनल्टी लागू शकते. आपल्या संघाला सुद्धा पेनलाइज करण्यात येईल याची नोंद ठेवायची आहे. चला विनंती आहे पंच आपण सुद्धा कोणत्याही खेळाडूला कृपया गोलंदाजाला मात्र फास्ट आणि त्वरित टाकाय सांगायचं आहे चेंडू आणि फास्ट सुरुवात करायचं आहे कारण की आपल्याला तब्बल 5 षटक संपवायचे आहेत कारण की संध्याकाळ होत आहे आणि खरंच 5 षटक संपवायचे आहेत. हॅलो हॅलो पाहूया परत एकदा सामने वळूया पाहायला गेलो तरी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मात्र पंचांना दंडित करायला लावलेला आहे. पंच पहिला चेंडू मात्र नो डिसिजन देत नोचा मात्र इथं पुकार करण्यात आला आणि नो सुद्धा असेल. खरंच पहिला चेंडू नोच्या स्वरूपामध्ये मोजला जाईल.
सलामीची जोडी सुद्धा पाहायला गेली. आसमीर आणि शुएब सज्ज होताना पाहायला भेटते. इथे सुद्धा हलक्याने खेळून काढलाय. मिड ऑन रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक 17 नंबर जर्सी ठेवण्यात आला होता. एकच धावा भेटे शैबाजच्या माध्यमातून मागाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी पाहायला भेटली होती आणि इथे सुद्धा करावी लागेल, कारण की टीमला त्यांना सारखं सांगावं लागेल तेरे साथ में तेरे जीत में तेरे साथ रहूंगा, तेरे हार में तेरे साथ रहूंगा, तेरे साथ था तेरे साथ हूँ और तेरे साथ ही रहूंगा. कारण की हे त्याला सुद्धा माहिती आहे की मगाच्या सामन्यामध्ये 77 धावा असताना सुद्धा ती मॅच मात्र एक चेंडू 4 धावांवरती सुद्धा आलेली आहे. इथं हा ट्रॅकर होता पण फटका फसतोय आणि इथं मात्र कट अँड बोल्टचा इथं मात्र विकेटचं पतंग आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. एक मोठा झटका आस्मितच्या रूपामध्ये लागताना पाहायला भेटेल टीम नांदवी या संघाला. आस्मित यांना उभं राहणं खूप गरजेचं होतं, कारण की या मगाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी होती. इथंही महत्त्वपूर्ण सामना होता. मोठ्या धावांचा मात्र लक्ष गाठायचं होतं. चांगली कामगिरी सुद्धा करणं खूप गरजेचं आणि त्यावेळेस मात्र माघारी परतताना फलंदाज आस्मित पाहायला भेटत आहेत. आता शुएब यांना काहीतरी करावं लागेल. खरंच चांगली फलंदाजी करावी लागेल. गावाचे अभिमान स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी खेळावं लागेल. मात्र चांगले मूल्याचं योगदान द्यावं लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की पाहायला गेलो ना तरी इथं मात्र महत्त्वपूर्ण सामना आहे. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये योग्य फलंदाजी योग्य गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं, कारण बोलताना परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते. इथं सुद्धा परत एकदा अतिरिक्तच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. एकच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 2 या आकड्यावर. खरंच परिस्थिती गंभीर असल्यावर आपल्याला खंबीर भूमिका घ्यावी लागते आणि तशी इथे मात्र फलंदाजी पण बीट परत एकदा विकेटचं पतंग. फलंदाजाला परत एकदा बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल. 2 विकेट गेलेले आहेत आणि खरंच चांगली कामगिरी चांगली गोलंदाज मलिक यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि तसंच विनंती आहे नांदवी संघ जर आपला विकेट गेला तर आपण थोडे त्वरित फास्ट जा, कारण की आपल्यालाच अंधार होईल. नंतर आपल्याला बॉल सुद्धा दिसणार नाही. कृपया कोऑपरेट आपण सुद्धा करायचं आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. विनंती आहे नांदवी संघ. एक मोठ्या धावांचा लक्षाचा पाठलाग करताना टीम नांदवी पाहायला भेटते. नवीन फलंदाज मोहम्मद शरीफ सज्ज होताना पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, मात्र कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न केला पण तिथं मात्र निर्धाव चेंडूचा मारा. 4 चेंडू झालेले 1 to go. खरंच चांगली कामगिरी आपल्याला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मलिक यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2च धावा 2 गडीचे मोबदले होते. 2 गडी सुद्धा बाद केलेत आणि 2च धावा खर्च केलेत. A1 दर्जाची पाहायला होती, A1 क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली मलिक यांच्या माध्यमातून. खरंच त्या संघाला मात्र सुद्धा अभिमान असेल आपल्या खेळाडूवरती, कारण की ज्यावेळेस महत्त्वपूर्ण गोलंदाजी अपेक्षा होती मलिक यांच्याकडून तशीच मात्र गोलंदाजी पाहायला भेटली. चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळेस सुद्धा पाहायला गेलं होती पहिला षटक मात्र महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे, कारण की 2च धावांमध्ये 2 गडी बाद सुद्धा केलेत. 2 मोठे झटके नांदवी या संघाला लागलेले आहेत. पण जोपर्यंत शुएब स्ट्राईक मार्फत असेल, शुएब सारखा वादळ जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत मात्र नांदवी या संघाचे आशा अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती असतील, कारण की ते सुद्धा अजूनपर्यंत मॅच सोडणार नाही. कारण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होत असतो. इथं सुद्धा पाहायला गेलं होती इथं आणि विकेटचं पतंग खरंच पाहायला होती. इथे दांडी गुल होताना पाहायला भेटला. सॉरी इथे मात्र आणि खरंच मात्र पाहायला होती दांडी गुल होताना पाहायला भेटला. त्रिपला उद्ध्वस्त केलाय आणि विकेटचं पतंग शुएब आल्सो बॅक टू दी पवेलियन. डगआउट मध्ये परतावं लागणार शुएब यांना सुद्धा पाहायला होते. आता मात्र थोडा सामना
झुकत जाईल का पाहूया. पण क्रिकेटमध्ये काही होत असतो, कारण की कोणताही खेळाडू कोणत्याही वेळेस मात्र चमकत असतो, कारण की यालाच मात्र क्रिकेटचं नाव का दिलेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये काही होत असतो. प्रत्येक चेंडूवरती मात्र मॅचचं मोमेंटम शिप होत असतो. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाले आणि पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतंग आपल्याला शेपच्या रूपामध्ये इथं सुद्धा फुलटॉस होतं, त्याला मात्र फुलटॉल वसूल नाही केलं आहे. संधी तर भेटली होती, संधी गमावलेली आहे. खरंच बोलताना समुद्रामध्ये जेव्हा पाणी असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात आणि समुद्रामध्ये पाणी सुकतो तेव्हा किडे माशांना खात असतात. संधी ही सर्वांना भेटते, पण संधीचं सोनं करणं हे आपल्यावरती असतं. ते संधी सुद्धा भेटली होती, फुलटॉस भेटलं होतं, कारण की इथे मोठी प्रार आपल्याला फुलटॉस जेव्हा जेव्हा भेटेल त्याला मात्र पाठवावंच लागेल सीमारेखा का पार. इथं फटका फसला जरूर होता, पण तिथं मात्र नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड ऑन रिजनमध्ये एकच धावा भेटेल आणि एकच्या साईडने स्ट्राईक रोटेट आणि संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. इथे सुद्धा पालागदी चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षी 2-2 धावतायत, एकच धावा भेटेल आणि एकच्या साहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. आणि इथं सुद्धा नो, इथं मात्र पंचांना दंडित करण्यात लावलेला आहे, म्हणजे 9+1 टोटल इथं 2 धावा जोडले जातील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. आता मोठा प्रहार हवाई हल्ला करताना पाहायला भेटतोय, पण इथं आजोकी दाखवून देते मात्र फलंदाज. आजोकी मॅच गेलेली नाही आहे, कारण की खरंच इथं मात्र आजच्या दिवसामध्ये अंतिम सामन्यामध्ये इतिहास घडवावा लागल आणि 4 धावा भेटलेत. करत बोलते तर माणसंही डासलेल्या घराची विंट सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे मात करा, जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी इतिहासच घडला पाहिजे, कारण की आजच्या दिवसामधला ह्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो मात्र इतिहास अर्थातच घडवणार आहे, कारण की तो मात्र सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक येतोय, स्वतः गोलंदाज येतोय आणि चांगला जेल टिपलाय. परत एकदा विकेटचं पतंग. अब्दुल रहमान ऑल्सो बॅक टू दी पवेलियन. परत एकदा धक्का लागेल आणि गडी आणखी एक बाद होईल टीम नांदवी या संघाचं. आता मात्र स्ट्राईक मार्फत आपल्याला पाहायला भेटणारे फलंदाज प्रज्वल यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. इथं आप ट्रॅकर होता, खरंच वेगवान चेंडू आणि वेगाचा बेताच बादशाह आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटतोय मलिक, कारण की पहिल्या षटकामध्ये सुद्धा वेगाने फेकत होते. चांगले धारदार गोलंदाजीसाठी या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि तशीच कामगिरी सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 2च धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर गोलंदाजीवरती परत एकदा वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी आले आणि तिथं सुद्धा तशीच गोलंदाजी. इथं थोडेसे एसटीएसचे बीट झाले, सिंगल भेटेल का, पण नाही. इथं मात्र परत एकदा निर्धाव चेंडूचा मार असेल आणि खरंच धावांना रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो मात्र मलिक. सॉरी, अतिरिक्त असेल, वाईडच्या रूपामध्ये इथे धाव जोडली जाईल आणि एकच्या साईने पाहिलं हलक्या वाटच्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. परत एकदा हेलिकॉप्टर बिरकवले, पाहूया कुठे लँड होईल आणि खाली क्षेत्ररक्षक येतोय पण फंबल होतोय आणि तिथं क्षेत्ररक्षक थोडासा जेला फाटतोय, जेला निसटतोय आणि विकेटचं पदक मात्र सोडतोय. सर खरंच संधी भेटली होती, पण इथे मात्र विकेटचं पदक नसेल. इथं चांगली कामगिरी मात्र करून दाखवावी लागेल. इथं सुद्धा निर्धाव. खरंच अप्रतिम A1 दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटते, ज्या प्रकारे अपेक्षा संघाला असते आणि मलिक यांच्यावरती मात्र होती सुद्धा आणि त्या अपेक्षेवरती पार पडताना संपूर्णपणे तुटून पडताना आपल्याला पाहायला भेटते गोलंदाज मलिक. परत एकदा हाफ ट्रॅकर होता. संघाची धावसंख्या पाहायला गेलो तरी बॉल झाले षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये 4, आणखी एक चेंडूचा खेळ उर्वरित 3 बाकी असेल आणि संघाची धावसंख्या 1च्या साईने 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
खरंच इथं मला काहीतरी कामगिरी करावी लागेल, कारण की आयुष्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मैदानामध्ये किती वेळा हारलात हे महत्त्वाचं नसतं, आपण मैदानामध्ये किती वेळा लढलात हे मात्र महत्त्वाचं असतं. इथं लढावं लागेल, भिडावं लागेल नांदवी या संघाला. सामना दूर आहे पण अजूनही गेलेला नाही आहे, कारण की अजूनही 10 चेंडूचा तब्बल खेळ बाकी आहे. चला पंच आताचा डिसिजन सांगायचं आहे. थर्ड अंपायरकडे. ओके ठीक आहे, डिसिजन सांगायचं आहे आम्हाला, फक्त स्कोर सांगायचं आहे. ओके ओके ठीक आहे. सिंगल ना. चला 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 16, लॉस ऑफ 4 विकेट. आता मात्र 10 चेंडू आणि अपेक्षा असेल ती 49 धाबांची. एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल नांदवी या संघाला. प्रत्येक षटकामध्ये 4 तरी चेंडूला मात्र पाठवून द्यावं लागेल, ते मात्र मार का पार, तरच आपण या मॅचमध्ये जागा बनवू शकतो. महत्त्वपूर्ण सामना आहे, महत्त्वपूर्ण कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. इथे सुद्धा हा ट्रॅकर होता. परत एकदा पंचांना दंडित करण्यात लावलेल्या पंच परत एकदा सांगतायत मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव.
आणि तसंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला गेलो टीम दाखल होताना पाहायला भेटते टीम आझाद हरवीत या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. आणि आपण आता मात्र सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आहेत. आपण आता भेटूया तिसऱ्या दिवशी अंतिम फायनलच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी. आणि तसंच मात्र महत्त्वाची सूचना असेल सर्व हरवीत या संघाच्या मध्ये ह्या हरवीत क्लब